नागपूर जिल्ह्यातील काटोल तहसील कार्यालयातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। त्यामध्ये तहसीलदार व शेतकरी यांच्यात बाचाबाची झाल्याचे दिसून येत आहे। वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आपल्याला न्याय मिळावा यासाठी तहसील कार्यालयावर बैलजोडी घेऊन धडकला होता। मात्र तेथील तहसीलदार यांनी शेतकऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली। यानंतर काही वेळ तहसील कार्यालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या गंभीर बाबीची दखल माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी घेतली आहे। बच्चू कडू यांनी थेट तहसीलदारांना फोन करून चांगलेच खडे बोल सुनावले आहे। पहा। बच्चू कडू बोलतो। मला ते बातम्या ऐकले मी त्या तहसीलदारांना तुम्ही ज्या पद्धतीनं वागले चुकीचं आहे ना। अरे तुम्ही एक सांगा, त्यांना सांगतात बांध बाबा, त्याला बोलावून घेतलं असतं, त्याला चहा पाणी दिला असतं, काय फरक पडला असता? तुम्ही जे आतेताईपणा दाखवला तहसीलदारासोबत ते त्या वन विभागवाल्याला दाखवा ना। त्यांचे जमीन तुम्ही पहिले ऐका हो, तुम्ही सांगा त्यांचे जनावर जर आमच्या शेतात येते ते महसूलचं आहे ना, हे 7/12 शेतसारा तुम्ही घेता ना, तुमची जबाबदारी नाही। फॉरेस्टचे जनावर महसूल क्षेत्रात दिले चालतं आणि महसूलचे जर फॉरेस्ट मध्ये जनावर घेतले तर तुम्ही लगेच कारवाई करता। त्याच्यासाठी तुम्ही काही बसले नाही, एखादी बैठक घ्यायची का सांगायचं त्या फॉरेस्टवाल्याला काय आपल्याला सांगता येईल, सूचना देता येईल, याचा बंदोबस्त करण्याच्या ऐवजी तुम्ही त्या शेतकऱ्याच्या याच्यावर अंगावर गेले। तुम्ही कमाल आहे तुमची। बरोबर आहे सर, थोडा एकच मिनिट सर बोलू का सर मी? सर माणूस माझ्याकडे 4 वेळा आला सर, अगोदर फॉरेस्ट वाल्याला बोलवलं, त्यांच्या शेतात पाठवलं सर आपण। आणि तो विषय कसा आहे सर, ठीक आहे माझ्याकडून थोडी चूक झाली, तो विषय सर दुसऱ्या तालुक्यातला आहे सर, प्रॉब्लेम तो आहे। तरी पण नंतर सर त्यांच्यासोबत आपण त्यांचे माणसं पोलीसवाले माझे कुठल्या तालुक्यात असं ते तुमच्यापेक्षा वयानं वडिलासारखे होते, तुम्ही एवढं आतेताईपणा करायची गरज नव्हती। एवढं चुकलं सर। तुम्ही ते माफी मागा, त्याला एक माफीचं पत्र पाठवा, नाही तर आम्हाला या लागेल तिथं आता। नाही सर, मागितली ना सर, त्या दिवशी त्यांना संध्याकाळी 10 वाजेपर्यंत होते सर माझ्याच ऑफिसमध्ये, त्यांना स्वतः त्याच्या घरी पोलिसांना पाठवून सर स्वतः घरी पोहोचून दिलं सर त्यांना। आणि काळजी घ्या ते लगेच, त्याला कुठल्या योजनेत बसवता येईल, त्यांना कसं करता येईल ते बघा सर। मी आता